अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरावा. युधिष्ठिराने महाभारताच्या रणयुद्धामध्ये जेव्हा द्रोणाचार्यांनी सत्यनिष्ठा पडताळणी करण्यासाठी व सत्य काय हे पडताळणी करण्यासाठी युधिष्ठिराला हा प्रश्न केला की सांग युधिष्ठिरा, सर्वत्र अशी बातमी पसरली आहे, सर्वत्र अशी अफवा उडाली आहे की अश्वत्थामा माझा पुत्र हा मेला आहे, हा ठार केले गेलेला आहे, हा रणामध्ये त्याचं हनन झालेलं आहे, तर ते कथन योग्य आहे का हे तूच सांगू शकतो युधिष्ठिरा. कारण संपूर्ण आर्यावर्तात तुझ्यासारखा धर्मनिष्ठ सत्यनिष्ठ कोणीही नाही आणि सत्याचं पालन करणाराही कोणी नाही. तर हे युधिष्ठिरा सांग, माझा प्रिय पुत्र माझा अश्वत्थामा खरंच हनन केलं गेलेलं आहे का, खरंच युद्धामध्ये परास्त झालेला आहे का. तेव्हा श्रीकृष्णाच्या चातुर्य बुद्धीने सांगितल्याप्रमाणे युधिष्ठिर म्हणतो कसा, अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरवा. अश्वत्थामा हतो हा एक वाक्य आणि नरो वा कुंजरवा हा दुसरा वाक्य. तर पहिला वाक्य द्रोणाचार्यांच्या कर्णांपर्यंत ऐकू जाईल एवढ्या तीव्र वेगाने एवढ्या मोठ्याने तो बोलतो, पण दुसरं वाक्य स्वतःलाही कदाचित ऐकू नाही येईल एवढ्या कमी आवाजात बोलतो. आणि त्याहीपेक्षा श्रीकृष्णाची रणनीती अशी की युधिष्ठिर सत्य सांगितल्याशिवाय थांबणार नाही. त्या अगोदरच अश्वत्थामा हतो हा शब्दबाण युधिष्ठिराच्या मुखातून द्रोणाच्या कर्णांपर्यंत सुटताच श्रीकृष्ण त्यांचा मोठा पांचजन्य शंख उद्घोषित करतात, जेणेकरून पुढचं बोललेलं वाक्य द्रोणांच्या कानापर्यंत जाऊ शकत नाही. आणि द्रोणांना ह्या गोष्टीचा पूर्ण आश्चर्यचकित होऊन मोठा सदमा लागतो आणि ते तिथंच शस्त्र निसटून त्या रथावरती बसतात, शोक करत बसतात, मौन होतात, डोळे मिटून घेतात की माझा प्रिय पुत्र द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला. भीमाने द्रोणपुत्र अश्वत्थामाला मारलं. पण वास्तव्य काय, वास्तव्य हे अश्वत्थामा मेला, परंतु तो नर नसून द्रोणपुत्र अश्वत्थामा नसून तो होता एका राजाचा हत्ती ज्याचं नाव होतं अश्वत्थामा, तो भीमाने ठार केला होता. आणि ही रणनीती श्रीकृष्णाने वापरली द्रोणाचार्यांना परास्त करण्यासाठी. कारण संपूर्ण आर्यवर्ताला त्या महान योद्ध्यांना, राजपुत्रांना धनुर्विद्याची शिक्षा देणारे द्रोणाचार्यांना परास्त करणं आणि तेही धनुर्युद्धामध्ये तेही कोणालाही शक्य नव्हतं. त्यासाठी ही रणनीती, ही कुशल नीती श्रीकृष्णाने आचरली. आणि हे ऐकताच द्रोणांच्या हातातील शस्त्रास्त्र सर्व गळून पडले. आणि ते गळून पडताच जयद्रथाने बिना ना कोणत्या गोष्टीचा विचार करता ना कोणत्या आवाजाला लक्ष देता तेवढ्यात जयद्रथ पळाला, रथावर चढला, द्रोणांच्या रथावर चढला आणि क्षणात डोळे मिटलेल्या द्रोणाचार्यांचं मस्तक त्याने खड्गानं छेदून टाकलं, भेदून टाकलं आणि त्या मस्तकाला त्या धडापासून वेगळं करून ते धुळीत माखून टाकलं. आणि रथांच्या घोड्यांच्या पायांपाशी ते त्यांचं द्रोणाचार्यांचं कुरुकुल श्रेष्ठ धनुर्विद्येचे महान आचार्य द्रोणाचार्यांचं मस्तक लोळत लोळत कुठंतरी लांब अश्वत्थाम्याच्या नजरेस पडलं. अश्वत्थाम्याला ही बातमी कळाली की द्रोणाचार्यांना ठार करण्यात आले, द्रोणाचार्यांना परास्त करण्यात आले आणि ते केवळ माझ्या नावावरून की अश्वत्थाम्याचं हनन झाले, अश्वत्थामा ठार केलाय आणि त्यावरून द्रोणाचार्यांचा माझ्या पित्याचा वध केला गेला. हे लक्षात घेताच तो गुरुपुत्र अतिशय तप्त वेगाने संतप्त होऊन प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत पांडवांना मी संपवत नाही तोपर्यंत मी कधीही शांत बसणार नाही. मित्रांनो, अश्वत्थामा कोण? अश्वत्थामा तो योद्धा होता, जसं नावाप्रमाणे अश्व, तो जन्मताच अश्व समानतेची किंचाळी होती. त्याच्या मस्तकावरती एक रत्न होता, एक दिव्यमणी होता, ज्या दिव्यमण्यामुळे त्याला तहान, भूक, भय, क्रोध, वेदना, जन्म, मृत्यू ह्यांनी होणारा ताप
ह्या सगळ्या गोष्टींपासून, वेदनेपासून तो मुक्त होता. असा हा अश्वत्थामा, जो कर्णाचा कायम सखा मित्र राहिलेला, दुर्योधनाचा प्रिय राहिलेला तो अश्वत्थामा, तो प्रतिज्ञा करतो पांडवांना संपवण्याचा. आणि त्याच अश्वत्थाम्याची पुढे गोष्ट येते, ती म्हणजे भागवतामध्ये, महाभारतामध्ये, जेव्हा छल आणि कपट करून झोपेत असलेल्या पांडवांच्या मुलांना पांडव समजून 5 पांडवांच्या मुलांना तो अश्वत्थामा झोपेत ठार करतो. युद्ध संपलेलं असताना शयनाच्या वेळी रात्रीच्या गर्द अंधारामध्ये अश्वत्थामा त्या 5 योद्ध्यांना ठार करतो. ही गोष्ट द्रौपदी आणि पांडवांना कळताच संतापाची लहर पायाच्या तळव्यापासून तर मस्तकापर्यंत एक लहर निघून जाते. भीम अतिशय क्रोधाने अश्वत्थाम्याला मारण्यास उद्युक्त होतो. श्रीकृष्ण, जे नीतीचे आचरण करणारे, युधिष्ठिर, पार्थ म्हणजे स्वतः अर्जुन आणि द्रौपदी, जिचे स्वतःच्या डोळ्यासमोर 5च्या 5 पुत्र गतप्राण झालेले आहेत, ही कोणत्या अवस्थेमध्ये विचरण, कोणत्या अवस्थेमध्ये वियोग करत असेल याची आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल. त्यानंतर अश्वत्थाम्याला श्राप दिला जातो. त्याही पूर्वी अश्वत्थामा एवढ्यावरही शांत बसत नाही. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की पांडव आणखी जिवंत आहेत, पुढचा कट अश्वत्थामा रचतो. आणि पुढचा कट कोणता, तर जी ब्रह्मास्त्राची विद्या स्वतःच्या पित्याकडून तो शिकला होता, ती ब्रह्मास्त्राची विद्याचा प्रयोग तो उत्तरेच्या गर्भाकडे करतो. उत्तरा कोण? उत्तरा अभिमन्यूची पत्नी. अभिमन्यू कोण? अभिमन्यू स्वतः अर्जुनाचा पुत्र. तोच वीर अभिमन्यू, जो चक्रव्यूहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त चक्र पार करून, 7 चक्र जवळपास पार करून आतमध्ये पोहोचलेला असतो. परंतु गर्भात असताना, जेव्हा सुभद्रेच्या गर्भात असताना अर्जुन चक्रव्यूह भेदण्याची नीती सुभद्रेला सांगत असतो, तेव्हा अश्वत्थामा गर्भात असताना, अभिमन्यू गर्भात असताना हे सर्व ऐकत असतो वृत्त. परंतु संपूर्ण चक्रव्यूह भेदण्याची आणि चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याची युक्ती आणि नीती लक्षात घेण्यापूर्वी सुभद्रेला निद्रा येते. निद्रा अवस्था आल्यामुळे अभिमन्यू हे काही ऐकू शकत नाही. तर तोच वीर अभिमन्यू, ज्याने चक्रव्यूहाचं भेदन केलं आणि वीरगतीला प्राप्त झाला, तो 16 वर्षाचा अभिमन्यू. आणि त्या अभिमन्यूची एकमेव पत्नी उत्तरा, आणि उत्तरेच्या गर्भात असलेला परीक्षित राजाचा गर्भ. त्याच गर्भाकडे श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला जाणार असतात, त्या समयीच तो अश्वत्थामा, जो आसूड घेण्याच्या, प्रतिशोध घेण्याच्या अतिशय वेगात, क्रूर बुद्धीने उद्युक्त झालेला असतो, तो अश्वत्थामा त्याची ब्रह्मास्त्राचा प्रयोग उत्तरेच्या गर्भाकडे करतो. आणि उत्तरा, जिला श्रीकृष्णाने वचन दिलेलं असतं की मी तुझ्या गर्भाचं रक्षण करीन, कारण तो केवळ गर्भ नसतो, तो पांडवांचा शेवटचा वंशज असतो. उत्तरा म्हणते, त्राही त्राही महायोगिन, पाही पाही महायोगिन, देव देव जगतपते. हे श्रीकृष्ण, तू वचन दिलं होतं, सांगितल्याप्रमाणे तू आता रक्षा करायला बद्ध आहेस. आणि सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण लघुरूप धारण करून उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून परीक्षित राजाचा उद्धार करतात. त्या ब्रह्मास्त्रापासून परीक्षिताची रक्षा करतात. सर्व अस्त्र शस्त्र जे विफल ठरतात, त्या शक्तीपुढे श्रीकृष्ण, त्याच्यापुढे सर्व अस्त्र शस्त्र विफल ठरतात. तो परीक्षिताची रक्षा करतो. आणि त्यानंतर त्या अश्वत्थाम्याला संतप्त शब्दांमध्ये सांगतो की अश्वत्थाम्या, तू सोडलेलं ब्रह्मास्त्र परत घे, अन्यथा या पृथ्वीवरती याच्या संतप्त लहरींमुळं, किरणांमुळं सगळी समुद्र भूमी जळून जाईल, राख होईल, सगळीकडे विनाश होईल. अश्वत्थामा जेव्हा त्याला ही चूक लक्षात येते, तेव्हा सांगतो आणि कबुली करतो
की मी माझ्या पित्याकडून केवळ ब्रह्मास्त्र चालवण्याची विद्या शिकलो, पण ते आवरण्याची विद्या मला अवगत नाही. एवढंच काय तर वेदव्यास यांना हस्तक्षेप करावा लागतो आणि एक नियम बनावा लागतो की ज्यांना ब्रह्मास्त्र आवरण्याची विद्याच गत नाही त्यांना ब्रह्मास्त्र देण्यातच का यावे. असं म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तो त्याचं एक प्रत्युत्तर म्हणून एक अस्त्र सोडावं, आणि अमोघ अस्त्र सोडलं जातं ज्याद्वारे ते ब्रह्मास्त्र नियंत्रणात येतं. आणि ब्रह्मास्त्र नियंत्रणात आल्यानंतर सर्व शांत झाल्यानंतर भीम जो अतिशय क्रोधाने युक्त झालेला असतो तो जातो अश्वत्थाम्याच्या मस्तकावरील असलेला मणी, ज्याच्यामुळे तो लहानपणीपासून जरा व्याधी आदी गोष्टींपासून कायम वाचत राहिलेला आहे, तो मणी बलाने काढून घेतो. आणि तेव्हा श्रीकृष्ण स्वतः त्या अश्वत्थाम्याला श्राप देतो की कल्पाच्या अंतापर्यंत, कलियुगापर्यंत तू ह्याच कपाळावर असलेल्या जखमाला घेऊन प्रत्येक घराघरामध्ये फिरत राहशील. त्या जखमेसाठी तू लेप मागत राहशील, त्या जखमेसाठी तू औषध मागत राहशील, पण ते मिळाल्यानंतरही तुझी ना जखम भरेल, ना तुझी तृप्ती होईल, ना तुला मृत्यू मिळेल. तू मृत्यूसाठी कायम प्रार्थना करत राहशील तरी देखील मृत्यू तुला मिळणार नाही. असा हा भयंकर श्राप श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला दिला. आणि आजही अश्वत्थामा या पृथ्वीवरती फिरतो, जनात, वनात, जंगलामध्ये. कल्पाच्या अंतापर्यंत अश्वत्थामा पृथ्वीवरती आहे. अशी ही महाभारताची अश्वत्थामा गुरु द्रोणपुत्राची अतिशय इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. आणि समग्र महाभारत देखील इंटरेस्टिंग आहे. त्यातला कर्णाचा पार्टसुद्धा आपण बघूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. ओके.